हॅलो, मी मानसी. तुम्हा सगळ्यांचे माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये खूप खूप स्वागत आहे. आज असा बऱ्याच दिवसांनी असा 1 to 1 बसून व्हिडिओ बनवते. नाहीतर हल्ली मी असे बरेच व्हिडिओ बनवते ज्यामध्ये मी काहीतरी काम करते आणि त्यामागे नंतर व्हॉइस ओव्हर करते. पण म्हटलं आज बऱ्याच दिवसांनी असा छान 1 to 1 बसून व्हिडिओ बनवूया. आपले काही गोष्टी, आपले काही एक्सपिरियन्स, आपले काही असे थॉट्स आहेत जे चांगले आहेत, जे आपण इतर मैत्रिणींपर्यंत पोहोचू शकतो आणि त्यांनाही त्याचा फायदा होऊ शकतो. तर तेच तुमच्याबरोबर आजच्या व्हिडिओमधून मी शेअर करणार आहे. तुम्हाला टायटलवरून समजत असेल की आजचा व्हिडिओ कशा रिलेटेड आहे. तर मी ते तुम्हाला विथ प्रूफ सगळं एक्सप्लेन करणार आहे या व्हिडिओमधून की मॅनिफेस्टेशन ह्या गोष्टी असतात ना, त्या खरंच खऱ्या असतात. आपण एखादी गोष्ट मनापासून युनिवर्सकडे, आपल्या देवाकडे मागितली तर ती आपल्याला मिळतेच. आणि ती जर अशी लिहून ठेवली, म्हणजे आपण रिटर्न्समध्ये लिहून ठेवली, तर ती आज ना उद्या, म्हणजे त्याला 6 महिने लागतील, वर्ष लागतील, कधी 2 वर्षही लागतील, पण त्या गोष्टी होतात पूर्ण. आता माझा या गोष्टींवर प्रचंड विश्वास आहे, माझी देवावर प्रचंड श्रद्धा आहे. आणि मी ज्या ज्या गोष्टी लिहून ठेवल्या आहेत त्याच्यातल्या काही गोष्टी माझ्या ज्या असं म्हणू शकतो की ज्या पूर्ण झाल्या, म्हणजे अगदी मी त्या गोष्टी मॅनिफेस्ट केलेल्या आहेत. मला ह्या गोष्टी अशा हव्या आहेत असं मी एक माझ्या युनिवर्सला, माझ्या देवाला असं ते लेखी स्वरूपात त्यांना सांगितलेलं की ह्या गोष्टी मला अचीव करायच्या आहेत, ह्या गोष्टी मला करायच्या आहेत. आणि एक नाही तर मी इथे 2-2 डायऱ्या मेंटेन करते आणि त्याच्यामध्ये लिहिलेल्या. ही जी माझी डायरी आहे ना, तर ती मी माझं डेलीचं शेड्यूल, किंवा मग मला काही नवीन व्हिडिओ बनवायचं असेल, किंवा माझ्या आयुष्यातल्या अशा काही गोष्टी आहेत, म्हणजे त्या चांगल्या वाईट कुठल्याही असतील, ज्या मला वाटतात की ज्या मी लिहून ठेवल्या पाहिजेत, साठवल्या पाहिजेत. मला असंही लिखाणाची आवड आहेच. जसं मला वाचायला आवडतं तसं मला लिहायलाही आवडतं. तर मी काही कविता लिहिते, काही चारोळ्या लिहिते, किंवा मग मला काही टेन्शन असेल, किंवा मग अशा काही गोष्टी असतील ज्या मी कोणाशी बोलू शकत नाही आहे, पण मला ते लिहिल्यानंतर माझ्या मनातला जो आपण असते ना, अशी एक द्विधा मनस्थिती, ती तो माझा प्रॉब्लेम सॉल्व्ह होतो. तर त्या गोष्टी मी ह्या माझ्या डायरीमध्ये लिहून ठेवते. खूपच खास आणि खूप पर्सनल अशी डायरी आहे आणि त्यावर माझ्या बाप्पाचा, सिद्धिविनायकचा फोटो आहे. त्यानंतर अजून एक डायरी मी कॅरी करते जी की मला प्रवासात छान अशी सोबत होते. मग काहीतरी आठवलं तर छान लिहून ठेवते. आणि त्यावरती याच्यामध्ये मीही मॅनिफेस्टेशन काय आहे आणि मला काय काय अचीव करायचं आहे, मला काय काय हवं आहे, ते सगळं मी याच्यात ही लिहून ठेवलं दोन्ही डायरीमध्ये. तेच मी तुम्हाला विथ प्रूफ दाखवणार आहे की अशा गोष्टी लिहून ठेवल्या तर त्याही रिटर्नमध्ये जे आपण मॅनिफेस्टेशन करतो, लिहून गोष्टी ठेवतो आणि त्यानंतर आपल्याला छान युनिवर्सकडून आपल्याला मिळतात. अर्थात त्यासाठी आपल्याला प्रयत्नही करावे लागतात, की असं नाही की नुसतं मी लिहितेच आहे आणि त्यासाठी काहीच प्रयत्न करत नाही आहे, तर तसं होणार नाही. त्यासाठी आपल्याला प्रयत्नही करावे लागतात, तरच तुमच्या प्रयत्नांना देव, युनिवर्स तुम्हाला साथ देतं. मॅनिफेस्टेशन ही गोष्ट फार ऐकली असेल, म्हणजे काही लोक अगदी दिवस रात्र एखादी गोष्ट अशी मागत असतात देवाकडे. शाहरुख खानचा डायलॉग आहे ना, अगर किसी चीज़ को तुम पूरी शिद्दत से चाहो तो पूरी कायनात उसे तुमसे मिलाने की कोशिश करते आहे. तसंच आहे की तुम्ही एखादी गोष्ट मनापासून तुमच्या देवाकडे, युनिवर्सकडे, ज्याची त्याची श्रद्धेचा भाग आहे तो, कोणी स्वामींना मानतं, कोण बाप्पाला मानतं, कोण साईबाबांना मानतं, तर कोणीतरी ह्या जगात अशी एक शक्ती आहे जी आपल्याला सगळं काही देते. तिला आपण युनिवर्स समजतो आणि तिच्याकडे मागतं. तर त्या गोष्टी आपण जेव्हा अशा खूप मनात प्रबळ इच्छाशक्ती ठेवून देवाला सांगतो की मला ही गोष्ट हवी आहे आणि त्यासाठी मी प्रयत्न करते, माझ्या प्रयत्नाला तू साथ दे. आणि ती गोष्ट जेव्हा आपण अशी छान लिहून ठेवतो, काही लोक प्रार्थनेमध्ये बोलतात, काही लोक लिहून ठेवतात, काही लोक त्यांच्या अजून काही वेगळ्या टेक्निक असतील. आता मॅनिफेस्टेशनच्या अजून बऱ्याच टेक्निक आहेत करण्यासारख्या. काही वॉटर मॅनिफेस्टेशन करतात, काही रात्री त्या गोष्टी व्हिज्युअलाइज करतात, काही इमॅजिन करतात. आता ह्या बऱ्याच गोष्टी आहेत. व्हिज्युअलाइज करणं, एखादी गोष्ट व्हिज्युअलाइज करणं म्हणजे मला ती गोष्ट हवी आहे, हे ऑलरेडी आपण मानलं आहे की हे माझ्या आयुष्यात झालं आहे आणि तसंच आपण वागणं, ही एक मॅनिफेस्टेशनची खूप छान टेक्निक आहे. आणि मीही कधी कधी ह्या गोष्टी फॉलो करते आणि नंतर जेव्हा त्या पूर्ण होतात तेव्हा मला असं ते आठवतं, अरे हे गोष्ट तर मी डोक्यात माझ्या होती, हे गोष्टी तर मी विचार केलेला आहे, असं असं व्हायला पाहिजे. पण कधी कधी ना ह्याचा लॉस म्हणजे निगेटिव्ह पॉईंट ही होतो. आता अध्यात्म, थोडंसं ज्योतिषशास्त्र याचाही थोडाफार प्रभाव असू शकतो. पण जर आपण एखादी गोष्ट निगेटिव्ह वेने जरी आपण त्याचा विचार करत असू
आणि सारखं सारखं जर आपल्या डोक्यात तशा गोष्टी येत असतील किंवा आपण तशा गोष्टीचा विचार करत असू तरी त्या गोष्टी निगेटिव्ह होतात. म्हणून ते असं म्हणतात ना की वास्तू नेहमी तथास्तू म्हणते. तर तुम्ही चांगला विचार करा, चांगलं बोला, चांगलं ऐका, चांगल्या चांगल्या गोष्टी करण्याकडे त्या पॉझिटिव्ह वेने बघा. म्हणजे तसंच तुमच्या आयुष्यात त्या गोष्टी चांगल्या आणि पॉझिटिव्ह घडतील. अजून एक गोष्ट मला इथे आठवते की आपण ती अशी एक म्हण आहे ना की तुम्ही जर सतत खोटं बोलत असाल, एक म्हणजे तुमचं तो खोटं कशावरही असेल, म्हणजे तुम्ही खरं लपवण्यासाठी खोटं बोलताय, काहीतरी चांगल्या कामासाठी खोटं बोलताय, कशाबद्दलही खोटं बोलताय, पण तुम्ही सतत ती गोष्ट खोटं असं रेटून रेटून खोटं बोलत असाल तर तीच गोष्ट पुढे जाऊन आपल्याला कधी कधी खरी वाटायला लागते. अरे मी खोटं बोलली पण हे तर असंच झालं, खरंच झालं. म्हणून काही गोष्टी बोलताना, काही गोष्टी विचार करताना आपल्याला त्या गोष्टी खूप सांभाळून बोलाव्या लागतात किंवा त्या गोष्टी विचार मॅनिफेस्टेशन करताना ना सगळ्यात महत्त्वाची गोष्ट असते ती म्हणजे ती गोष्ट तुम्ही आधी तुमच्या मनात आणणं, त्यानंतर तुमच्या ते विचारात आणणं, विचारातली गोष्ट तुम्ही तुमच्या कागदावर लिहून ठेवणं, नंतर तुमच्या कृतीत आणणं. या सगळ्या गोष्टी जेव्हा एखाद्या प्रोसेसमधून जातात त्यासाठी तुम्ही ते प्रयत्न करता, त्यानंतर ती गोष्ट तुमच्या सोबत होते, त्यालाच तर म्हणतात छान असं मॅनिफेस्टेशन केलेली गोष्ट मला मिळाली. आता ना इथे तुम्हाला मी काही गोष्टी दाखवते. आता त्या मी थोड्याशा ब्लर करणार आहे व्हिडिओ जेव्हा मी हा करेन तेव्हा. हे बघा इथे 2000 आता मी काय काय लिहून ठेवलं हे नाही दाखवणार आहे तुम्हाला, काय काय मी अचीव केलं हे नाही सांगणार आहे, पण इथे दाखवते तुम्हाला. इथे 24-25 आहे. 2024 आणि 25मध्ये मला काय काय करायचं होतं तर ते मी इथे लिहून ठेवलं. साधारण 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 गोष्टी अशा होत्या ज्या मला करायच्या होत्या त्या 2 वर्षामध्ये, म्हणजे 2024-25मध्ये. त्याच्यापैकी 4 गोष्टी मी आत्ता 2026 होईपर्यंत 4 ते 5 गोष्टी माझ्या झाल्या आहेत. म्हणजे 2024, 25 आणि 26चा आता अर्धा वर्ष, म्हणजे 2.5 वर्षामध्ये 18 पैकी मी 5 ते 6 गोष्टी अचीव केल्या आहेत. तर मला वाटतं हे माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे. एक सामान्य गृहिणी जी तिचं करिअरही करू पाहते, अनेक वेगवेगळ्या गोष्टी ट्राय करते, कारण आपल्याला कुठे एकाच गोष्टीवर असं पर्टिक्युलर राहून चालत नाही आजकालच्या जगामध्ये. त्यामुळे आपल्याला अदर बरेच अशा गोष्टी असतात ज्या आपण करू शकतो, आणि एखादी गोष्ट मनापासून ठरवली आपल्याला जर एक गोष्ट करायची आहे तर ती होतेच असं मला वाटतं. तर ह्या बऱ्याच ज्या गोष्टी आहेत ज्या माझ्या झाल्या आहेत तर ते काय झाले आहेत हे मी सांगत नाही, पण झाल्या आहेत ज्या की मी अशा लिहून ठेवलेल्या. आणि हे मी ह्या छोट्या डायरीमध्ये लिहिलेलं. आता मोठ्या डायरीमध्ये लिहिलेलं तेही दाखवते तुम्हाला. ही 2025 आहे. 2025मध्ये मी लिहिलेलं. त्याच्यानंतर 2025मध्ये ज्या ज्या गोष्टी झाल्या नाही ते परत मी इथे 2026चा प्लॅन तयार केला आणि ते सगळं इकडे लिहून काढलं. आणि आता ज्या ज्या गोष्टी झाल्या आहेत तिकडे मी स्टार पण केले आहेत. जे ज्या गोष्टी माझ्या अचीव झाल्या आहेत तिकडे मी स्टार केले आहेत की हे माझं झालं आहे, हे झालं आहे, हे झालं आहे, हे झालं आहे, असं सगळं मी तिथे स्टार करून ठेवले आहेत ज्या ज्या गोष्टी माझ्या झाल्या आहेत त्या. तर तुम्हीही मॅनिफेस्टेशनची ही रिटर्नमध्ये लिहून ठेवायची जी टेक्निक आहे ना ती फॉलो करा. तुमच्याही आयुष्यात काही चांगले आणि पॉझिटिव्ह गोष्टी नक्कीच होतील. लोकांची गोष्टी लिहिण्याची किंवा ती विचार करण्याची पद्धती वेगळ्या असतील, काही लोकांना वेगळ्या अर्थाने त्यांच्या गोष्टी सक्सेस होत असतील, तर तुमच्याकडे काही वेगळ्या टेक्निक असतील ज्या की लवकर होतात किंवा तुमचा त्या गोष्टीवर विश्वास आहे असं जर तुम्हाला वाटत असेल तर मलाही तुम्ही कमेंट करून सांगितलं तरीही मला छान आवडेल. त्या गोष्टी मीही फॉलो करेन माझ्या आयुष्यामध्ये. तर असं हे माझं मॅनिफेस्टेशन होतं जे मी या व्हिडिओच्या माध्यमातून साठवते. आणि माझी जी काही पॉझिटिव्हिटी आहे, मला ज्या गोष्टी मिळाल्या आहेत मॅनिफेस्टेशनमधून त्या मी तुमच्यापर्यंत पोहोचवते, म्हणजे जेणेकरून तुम्हीही या गोष्टी तुमच्या आचरणात आणा, तुमच्या दैनंदिन जीवनात आणा आणि तुम्हाला ज्या ज्या गोष्टी अचीव करायच्या आहेत, ज्या ज्या गोष्टी तुम्हाला हव्या आहेत त्याही तुम्ही मिळवा. तर असा होता माझा आजचा एक छोटासा व्हिडिओ. तुम्हाला कसा वाटला मला नक्कीच कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडला तर लाईक करा आणि त्याच्याखाली जे हॅप्पी असतं आता नवीन आलं आहे तेही तुम्ही करा, जेणेकरून माझा व्हिडिओ अजून 4 लोकांपर्यंत पोहोचला. तर हा व्हिडिओ मी आता इथेच एंड करते. परत एकदा भेटेन अशाच एका नवीन आणि छानशा व्हिडिओचा. बाय, काळजी घ्या.